नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 2 एप्रिल आपण आलो पिंपळगाव संत कांदा मार्केटला। मित्रांनो आज पहिला दिवस आहे आणि आवक खूप जास्त आहे। तर आवक जर धरली मित्रांनो तर टोटल 800-900 मध्ये आवक आहे। ग्राउंड पूर्ण फुल आहे आणि पहिले ट्रॅक्टरचा लिलाव आहे, कारण की ट्रॅक्टरची लाईन पहिले। मित्रांनो मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून उद्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचे भाव सांगत असतो, तो व्हिडिओला शेअर करा आणि शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। तर मित्रांनो आज 2 एप्रिल आज पहिला दिवस आहे। आज बघू भाव वाढतं का कमी जातं आणि भावामध्ये थोडा बदल बघायला मिळाला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा भाव सांगेल आणि सुरुवातीलाच ट्रॅक्टरचा लिलाव आहे, कारण की सुरुवातीला ट्रॅक्टरची लाईन होती। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। तर मित्रांनो आपला पहिलाच ट्रॅक्टर आहे आणि लिलाव चालू झालाय। बघू शकता तुम्ही, क्वालिटी बघू शकता तुम्ही, पावती बघू शकता। काय भाव गेला? 1625 जाईल का? 25 1625 रुपये। क्वालिटी बघू शकता कांद्याची। कुठला आहे कांदा? बहादुरी 1625 रुपये। ओके बघू शकता क्वालिटी। काय भाव गेला? 1357 जाईल, 1357 रुपीज। कुठला आहे कांदा? जोपूळचा कांदा आहे। बघू शकता 1357 आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं। ओके बघू शकता तुम्ही। काय भाव गेला? 1340 रुपये, 1340 रुपीज। कुठला आहे कांदा? कळवण। ओके आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। बरं कधी काढला होता कांदा? 10-12 दिवस झाले ना। बरं ठीक आहे, पुढे बघू। बघू शकून क्वालिटी 1351 झाले ना। कुठला आहे कांदा? वावी 1351 1351 रुपीज। वावीचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं काकायचं? बियाणं कोणतं होतं? बरं प्रसादचं बियाणं आहे। आणि कधी काढला होता कांदा? 10 दिवस झाले ना। प्रसादचं बियाणं आहे। ओके पुढे बघू। बघू शकतो तुम्ही क्वालिटी 1360 रुपये गेलाय, 1360 रुपीज। कुठला हो कांदा? कांदा कुठला आहे? सावरगाव 1360 जाईल ना। सावरगाव आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती आहे। कधी काढला होता कांदा? 8 दिवस झाले। ओके 8 दिवसाचा कांदा आहे। पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेला? 1300 रुपये। जिंदालचं बियाणं आहे का? 1300 1300 रुपीज। 1300 सगळी उन्हाळ्याची लाईन आहे, ट्रॅक्टरची लाईन आहे। बघू शकतो तुम्ही 1361 1361 रुपीज। बरं कधी काढला होता कांदा? 15 दिवस झाले ना। 15 दिवसाचा माल आहे। पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेला? 1331 1331 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। कुठला आहे कांदा? बहुरचा कांदा आहे। आणि बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे। कधी काढला कांदा? 5-1 दिवसाचा कांदा आहे। बरं पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेला? 1350 1350 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेड। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे। चिंचखेडचा कांदा आपला। बघू शकतो। किती दिवस झाले असतील कांद्याला? कधी काढला? 8 दिवसाचा कांदा आहे ना। बरं ओके पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेला? 1363 1336 रुपीज 63 रुपीज। कुठला आहे कांदा? बेड। आणि दादा बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। घरगुती बियाणं आहे मित्रांनो। बघू शकतो। आणि किती दिवस झाले कांदा काढून? 8 दिवस झाले। 8 दिवस झाले ना। 8 दिवसाचा कांदा आहे। बरं पुढे बघू। काय भाव गेला भाऊ? 1150 1150 रुपये। बघू शकतो 1150। आणि कुठला आहे कांदा? मुखेड। बियाणं कोणतं होतं याचं?
लोकलचं बियाणे बरं. आणि कधी काढला होता कांदा? हप्ता झाला, 7-8 दिवस झाले ना. बरं, पुढं बघू. इडं कोणी हो? पुढं बघू. काय भाव गेलो? 1352 गेलो भाऊ. 1352, 1352 रुपीज. 1352. ओके. कुठला आहे कांदा? गोरटन. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणे. कधी काढला होता कांदा? 8-10 दिवस झाले. क्वालिटी बघू शकतो, 8-10 दिवसाचा कांदा आहे, गोरटनचा कांदा आहे. ओके, पुढं बघू. काय भाव गेलो? काय भाव गेलं? 1300 रुपये. 1300 रुपीज. 1300. कुठला आहे कांदा? पाडगावचा कांदा आहे. 1300 रुपये ना? फक्त 1300 जायले का? 1350 जायले ना. आणि मी काय म्हणतो, बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणे. घरगुती. कधी काढला होता कांदा? 8 दिवस झाले. 8 दिवसाचा कांदा आहे. बरं, पोळीत घालला होता पण. ओके. वाळून आणलाय, वाळून आणला ना. बरं. पुढं बघू. काय भाव गेलो? 1353. क्वालिटी बघू शकता तुम्ही. 1353, 1353 रुपीज. कुठला आहे कांदा? गोरटनचा कांदा आहे. बरं, बघू शकता तुम्ही. बियाणं कोणतं होतं याचं? कधी काढला कांदा? 15 दिवस झाले ना. बरं, ओके. 15 दिवसाचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? 1270 रुपये. बघू शकता तुम्ही. 1270, 1270 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे. ओके. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे. कधी काढला कांदा? कालचाच कांदा आहे का? फ्रेश माल आहे. ओके, पुढं बघू. काय भाव गेला? 1400, 1400 रुपीज. 1400 रुपये. आणि कुठला कांदा आहे? बरं, बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे. बरं, बघू शकतो तुम्ही. प्रशांतचं बियाणं आहे. कधी काढला होता कांदा? 15-1 दिवस झाले ना. बरं, ओके. पुढं बघू. काय भाव गेलो? 1365. बघू शकतो तुम्ही. 1365, 1365 रुपीज. 1365. कुठला आहे कांदा? चिंचखेड. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? आणि कुठला आहे कांदा? चिंचखेडचा आहे ना. कधी काढला होता? 8-1 दिवस झाले. ओके, 8-1 दिवसाचा कांदा आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. काय भाव गेलो? 1525, 1525 रुपीज. 1525. बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? निमपाडा, चिंचपाडा. ओके. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसाद गुलाबी. कधी काढला कांदा? 10 दिवस झाले. प्रसाद गुलाबीचं बियाणं आहे. चिंचपाड्याचा कांदा आहे. ओके, पुढं बघू. काय भाव गेला? 1000 रुपये गेला इकडे मालक. 1000 रुपये. 1000 रुपये. बघू शकतो. 1000. कुठला आहे कांदा? मोवाडीचा कांदा आहे. ओके. आणि कधी काढला होता कांदा? काल काढला का? ओके, पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 1300 रुपये. फक्त 1358, 1358 रुपीज. कुठला आहे कांदा? सुकेण्याचा कांदा आहे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? बरं, कधी काढला कांदा? कधी? 2 हप्ते झाले. ओके, 12-13 दिवसाचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1280 रुपये. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 1280, 1280 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? आणि कधी काढला कांदा? कधी काढला कांदा? 7-8 दिवस. ओके ओके, पुढं बघू. पिंपळगाव कांदा मार्केट. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? काय भाव आहे? काय भाव गेलाय? 1335. कुठला आहे कांदा?
कुठला कोकणगाव 1335 1335 रुपीज. हा कधी काढला होता कांदा भाऊ? 2 दिवस झाले. बियाणं कोणतं होतं याचं? बरं ओके ओके. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1365 1362 रुपीज. कुठला आहे कांदा? राजुरी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? हा प्रसादचा बियाणं आहे. कधी काढला कांदा? ओके 15 दिवस. ओके पुढं बघू. काय भाव गेलो? 1400 रुपये 1400 रुपीज 1400 रुपये. आणि कुठला आहे कांदा? वडनेर. बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. कधी काढला कांदा? 15 दिवस झाले ना. बरं ठीक. 15 दिवसाचा कांदा आहे. पुढं बघू. आपलं आहे ना. काय भाव गेला? 1415 रुपये 1415. ओके 1455 जायले 1455 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळणारे. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. बघू शकतो पिंपळणाऱ्याचा कांदा आहे. कधी काढला हो कांदा? 10-12 दिवस झाले. बरं ठीक आहे 10-12 दिवसाचा कांदा आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1281 जायले 1281 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. फ्रेश कांदा दिसतोय. कधी काढला? 8 दिवस होईल. ओके 8 दिवसाचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. ओके कलर आहे. पुढं बघू. पिंपळगाव कांदा मार्केट. काय भाव गेला? 1303 रुपये 1303 रुपये जायले 1303 रुपीज. कुठला आहे कांदा? कोशिंब. आणि बियाणं कोणतं होतं याचं? बरं बरं ओके. कधी काढला कांदा? 15-20 दिवसाचा कांदा आहे. ओके पुढं बघू. काय भाव गेलो? 1361. बघू शकतो क्वालिटी. 1361 1361 रुपये 1361. कुठला आहे कांदा? दात्याने. आणि बियाणं? बेलाचं बियाणं आहे. ओके बेलाचं बियाणं आहे. कधी काढला होता कांदा? 8 दिवस झाले ना. 8 दिवसचा कांदा आहे. बरं पुढं बघू.